आल्या आल्या मानसी मॅडम आल्या. अभिनंदन मानसी. कॉंग्रॅच्युलेशन्स मानसी मॅम. पण ऑफिसमध्ये सगळ्यांना पार्टी हवी या. हो हो. कशाबद्दल? हो मानसीजी, अभिनंदन. कशासाठी? काय चाललंय? ठरलं ना लग्न. हे कोण म्हणालं? अहो समर सरांनीच आम्हाला ही गुड न्यूज दिली. तर तो मुलगा कोण आहे, म्हणजे काय करतो? नोकरीला तर असेलच ना. मी आले. समर, हे गेल्या 2 महिन्यातले लोन रिकव्हरीचे डिटेल्स आहेत. पण मी तर डिटेल्स मागितलेच नव्हते. शर्ट खूप छान आहे. हो. अच्छा. मे आय कम इन सर? नीलम तुम्ही जा आता. मिस मानसी, वेलकम. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. बसा बसा. आओ बसा बसा. कॉंग्रॅच्युलेशन्स. गप्पते बुवा. नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. माझं लग्न ठरलं नाहीये. तो काय सांगताय? नाही पण मी तर तुमच्या आईंशी जेव्हा बोललो तेव्हा ते मला म्हणाले. नाही, त्या मुलाने फक्त फोटो बघून पसंत केलंय. प्रत्यक्ष भेट नाही झालीये. प्रत्यक्ष भेट नाही झाली का अजून? नाही, मला असं वाटलं की तुम्ही इतक्या सुंदर आहात, तुम्हाला बघता क्षणी कोणीही प्रेमात पडतो आणि लगेच लग्नाला तयार होईल. केव्हा मग मुलगा बघण्याचा कार्यक्रम? आजच. आज. पण म्हणजे तुम्हाला आजही लवकर जायचं असेल? हा सर, इथे मानसी मॅडमची एक जण चौकशी करायला आलेले आहेत. तिला बघायला जो मुलगा येणार आहे त्यांच्या इकडचे आहेत कोणीतरी. त्यांना पाठवू का? हो. बोपे, त्यांना घेऊन आत या. ओके. हा, तर मी काय म्हणत होतो? घरी लवकर जायचं. जा आणि कामं करा. आणि जेव्हा घरी जायचं असेल ना तेव्हा मला सांगून जा. हो सर. थँक्यू सर. जाऊ. हो. मनू, खरंच ठरलंय लग्न? नाही, मग समर सरांचा गैरसमज झाला. मला फक्त बघायला मुलगा येणार आहे. बाकी अच्छा, म्हणजे अजून ठरलं नाहीये तर. बघ बाई, कुणी हो म्हटलं ना तर वेळीच लग्न करून टाक. एकदा का उशीर झाला ना तर आयुष्यभर थांबावं लागेल. मुलगा बघायला येणारे म्हणजे? अगं मग अनिकेतचं काय? त्याला नोकरी लागली आहे ना काल. अगं मग तुझे बाबा देतील ना तुमच्या लग्नाला परवानगी? नमस्कार सर. नमस्कार. बसा बसा. बसा ना बसा. सर हेच ते मानसी मॅडमची चौकशी करायला आलेले. फातर पेकर. काय घ्याल? चहा, कॉफी? नाही, त्याची काही गरज नाही. माझ्या भाच्यासाठी मानसीचं स्थळ आलेलं आहे. त्याचं काय ना की सोयरीक जुळण्यापूर्वी थोडी माहिती काढावी म्हणून आलो होतो. नाही 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 नाही, तुमची शंका रास्त आहे. यांच्याबद्दल विचारता तुम्ही? हो. हा? काहीही प्रॉब्लेम नाहीये. उत्तम काम करते मुलगी. आणि बाकी तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही यांना विचारा. होपे, द्या यांना सविस्तर माहिती.
मी निघतो जरा, मी घाईत आहे. हा येतो. फातर पेकर. हॅलो. मी एका अत्यंत महत्वाच्या मीटिंगसाठी बाहेर चाललेलो आहे. जर कोणाला काही महत्वाचं काम असेल तर तुम्ही लवकर जाऊ शकता. अत्यंत महत्वाची मीटिंग. सरांनी म्हटल्याप्रमाणे मानसी मॅडम कामात एकदम उत्तम आहे आणि ऑफिस मधल्यांची कशा सगळ्या अगदी मिळून मिसळून असतात. पण फोनवर फार वेळ हा, म्हणजे असतील काही कामाचे फोन सुद्धा असू शकतात त्यांचे, नाही असं नाही. तरी एवढा वेळ हा, म्हणजे ऑफिसमध्ये असताना बाहेरच्या कामाचे फोन कसे काय येतील ना. हा म्हणजे घरच्यांशी बोलत असतील फोनवर, पण घरच्यांशी आजकाल एवढा वेळ कुठे कोण बोलतं. आणि त्यात तो मुलगा पण येतो ना रोज भेटायला. नाही कोण नाही. आपल्याला काय करायचंय कोणाच्या पर्सनल आयुष्याबद्दल. आता कुठल्या मुलाबद्दल बोलत होता तुम्ही? अहो आजकाल मुलींना काय कमी मित्र असतात का? असेल ना एखादा मित्र, तिला ऑफिस सुटल्यावर भेटायला येतो, म्हणजे घेऊन जायला येतो, सोडायला पण येतो रोज. असेल तिचं एखादा अफेअर, पण आपण आपलं कामाशी काम ठेवलेलं बरं. तिच्या पर्सनल आयुष्याबद्दल आपण कशाला बोला. ठीक आहे बाहेर काय करू दे. माहिती देण्यासाठी धन्यवाद. या सर. सर बूट. जोवर आपली कंपनी फायदा देत नाही ना तोवर मी आता बूट घालणार नाही, लक्षात ठेवा. काय ग देसाईंची विंग कोणती? नमस्कार. देसाईंकडे आलात? हो. चला मी घेऊन जातो तुम्हाला. या बरं झालं भेटले. निर्मला झाली का तयारी? मुलाकडचे कधी येतील? हो निर्मला पाहुणे आले बोलतो. बाबा बघा मी कुणाला घेऊन आलोय. या 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 आत्या आत्या या. हो नमस्कार. नमस्कार. या या बसा. ये रे ये बस बाबा बसा. हो बसा बसा. हो बसा. आई पाहुणे आलेच. चला हॅलो गप्पा मारा. नाही मी या माझ्याकडे मी देऊन येतो. घर खूप सुंदर आहे ना तुमचं. बरं तुम्हाला घर शोधायला फारसा त्रास तर नाही ना झाला? नाही अहो हे भेटले त्यामुळे लगेच सापडलं. बाबा काय आपली मनू नाही आली अजून? नाही. कमाल आहे बुवा. तेव्हा यायला हवी होती. म्हणजे ऑफिस मधून तर केव्हाच निघाली होती. हा बहुतेक रस्त्यात कोणीतरी ओळखीचं भेटलं असेल. पण येईल 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 येईल. आई हा माणूस कोण आहे? अगं हेच ते मनूचे बॉस. तुम्ही गप्पा मारत बसा मी काच बघतो. आई का अहो तुम्ही कशाला? मेघा देईल ना. हा हा मनूची मोठी बहीण. अरे वा गोड आहे. मानसी सारखी. दे दे मावशी.
मावशी आईने पुरणपोळ्या दिल्या. बरं झालं दे. द्या इकडे. तोंड गोड करून येतो. या. एक मिनिट हा बोल रे फातर फेकर. बर ठीक आहे. त्याची कल्पना होतीच मला. बघतो. अरे मनू. मनू आली. ये. तर तुम्ही मनू जा आज जाऊन तयार हो पटकन. काय हो काय झालं तुम्हाला काही विचारायचंय का? ते आम्ही मुलीलाच विचारू. मेघा जा बेटा मनूला लवकर तयार करून घेऊन ये. म्हणून काय हो बाबा. तुम्हाला सांगतो ना आमची मनू आहे ना फार गुणी आहे आमची मनू. हो सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहा. ऑफिसमध्ये गेली की आपलं काम भलं आणि ती भली. सुटली की घरी. हा, हो आण. आई, बाबा अहो मी करतो. काय तुम्ही घेतलंच नाही. नाही राहू दे. घ्या ना. मुलगी रोजच अशी उशिरा येते का? नाही ऑफिसमध्ये काम असेल ना तरच म्हणजे एखाद दुसऱ्या दिवशी. मनू आली. ये मनू ये. आई बघ आपली मनू किती सुंदर दिसते. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. नाव काय तुझं? मानसी राजन देसाई, नोकरीला कुठे आहेस? लंकारी फायनान्स कंपनी. आणि पगार? चांगलाय. बाहेर काही कुठे प्रेम प्रकरण? अहो हे काय बोलताय तुम्ही? स्पष्ट शब्दात विचारायचं तर बाहेर कुठे लफडं आहे का? हो काय हा काय प्रश्न आहे? आमच्या मनूबद्दल तुमच्या मनात अशी शंका आली कशी हो? माझ्या ह्या आई वडिलांनी संस्कार केले तिच्यावर आणि असतं तिचं बाहेर लफडं तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं? संस्काराचं बोलूच नका तुम्ही. आम्हाला कळलंय त्यांच्या मोठ्या मुलीने पळून जाऊन लग्न केलंय. आणि आता नवऱ्याला सोडून ती यांच्याकडेच राहते. हो पण त्याचा मनुष्य काय संबंध? काय संबंध म्हणजे दोघी बहिणी आहेत ना त्या, एकीचा गुण दुसरीला लागणारच. तुमच्या या मुलीचं सुद्धा बाहेर काहीतरी सुरू आहे. ओ ताई वास झाला. तुम्ही जरा आवरा स्वतःला. हा ओ बाबा अहो तुम्ही तरी कसं ऐकून घेता हो आपल्या मनूबद्दल? आई आई त्यांना सांगा तुम्ही आपली मनू किती चांगली मुलगी आहे. मनूचं काही बाहेर लफडं बिफडं असतं ना तर तिनं घरी येऊन सांगितलं असतं. आई बाबांपासून काहीही लपवत नाही आमची मनू.
आणि मला मुळात एक कळत नाहीये, हा मुलगी बघायचा कार्यक्रम आहे का उलट तपासणीचा? मुलगी जर बाहेर रंग उधळत असेल ना तर उलट तपासणी करावी लागणारच. हो बोललात. हे बघा, माझ्या मुली काय रस्त्यावर पडलेल्या नाहीये की त्यांच्याबद्दल कुणी काहीही बोलावं. हे बघा, आम्हाला ही सोयरीक जुळवायची नाहीये. तुम्ही येऊ शकता. आम्हालाही तुमच्याशी सोयरीक जुळवायची नाहीये. हिलाही ठेवा आयुष्यभर तुमच्याकडे. हो ठेवेन. माझ्या मुली काही जड झालेल्या नाहीयेत. मला आयुष्यभर सांभाळू शकतो मी त्यांना. हा चला निघा निघा. आणि हे बघा, लक्षात ठेवा, माझ्या मुलींबद्दल चुकीचा एकही शब्द मी खपवून घेणार नाही. आम्ही विश्वास ठेवून आलो हे केले. हा चला, चालते इथून. पाहू दे त्यांना. काय हे? हो हो, तुम्ही कशाला चिडताय? हा अहो काहीतरी होईल, तब्येत सांभाळा तुमची. हा चिडतायत ते, एवढं नाही करायचं बाबा. काय म्हणत होते? नाही, आणि मी म्हणतो जे झालं ते उत्तम झालं. आई, या अशा मुलाशी जर मनूचं लग्न झालं तर तुला आवडलं असतं का ग? मी जेवढं मनूला ओळखतो ना, मनूचं बाहेर लफडं वगैरे असूच शकत नाही हो. आपण आता हवं तर मनूला तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांगू ना. मिस मानसी, या शपथ. मानसी, येत आहे ना शपथ? मनू, बाबांचा विश्वास आहे मनूवर. जी चूक मी केली ती मनू नाही करणार. आणि ती चूक मी तिला करूही देणार नाही. मी सांगेन त्याच मुलाशी मनू लग्न करेल. बेस्ट, मग उत्तम. मग तुम्ही टेन्शनच घेऊ नका बाबा आता. हा आई, तू सुद्धा अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी शोधेन मनूसाठी एक चांगला मुलगा. मेघा, काळजी घे ग बाबांची. आई, चल ग, येतो. बाबा येतो. हा काय झालं ना तुमचं? चला मग आता. हो.